लय पोट दुखते. कधी येते काय माहिती. हे किती वेळचे झाले बाहेर गेले आलेच नाही. राहून राहून पोट दुखून राहिलं माया. आव दुखतच असते. हा पण माझ्या पोट लय दुखते ना. मी काय करू. आव थोड्या कळा सोच. आता नेतच आहो ना तुला दवाखान्यात. मग काय तुम्ही घरी करायचा विचार आहे काय. पहिलेच तर किती तकलीफ होऊन राहिली. आता गेलाय ना तो. त्याला ताले बोलवायले. आता येईनच. मग कधी येईन पण. आव येईन ना. बापा बापा सहन होऊन राहिलं. लय त्रास होऊन राहिला मला. अरे देवा बापा. हे मंदाई कुठं गेली काय माहिती. सारा दूर फिरत राहते ती. हाव ना कधी येते हे. आता मला तर असं वाटत राहिलं इथंच होते काय डिलिव्हरी. एवढ्या लवकर होत असते काय. वेळ आहे अजून. एवढ्यानं काय होते. अजून तर जास्त येतील कळा. अजून किती घ्यायचे. लय तकलीफ होऊन राहिली बापा देवा. आई बापरे. हे मंदा ना कुठं गेली काय माहिती. तू आई कधी येऊन राहिली आता. हा तू या आईले फोन नाही केला काय. काय माहित. मला काय माहित नाही. आईले फोन केला की नाही केला काही माहित नाही. मला काय माझ्या त्रास सहन नेऊन राहिला. आव होतच असते ना. अरे बापरे देवा देवा. काही खरं नाही. देवा देवा काय झालं व. अगो काकू लय पोट दुखून राहिलं. हाव का व लय दुखते का. हाव ना काकू लय पोट दुखते. राहून राहून दुखते. किती वेळ झाला. लय वेळ झाला काकू. 1 घंट्यापासून दुखत आहे असं. एकदम लय जोरात दुखायला लागते. हाव का व तारीख कधीची आहे व. डॉक्टरने तर 28 तारीख दिली होती काकू. बापरे. हाव का व ठीक आहे ना. आता गेला संतोष गाडी घ्यायला. हाव काय. हाव ना काकू. काही सांगता नाही येत आहे का. लय दुखून राहिलं काकू पोट. अहो बाई दुखतच असते. हा धीर धर. तू ना बॅग भरून ठेवली काय. हाव काकू बॅग भरली आहे. कुठं ठेवली आहे. आता त्या कोपऱ्यात ठेवली आहे. हे मंदानी आली काय. आली ना ते चहा बनवून राहिली ते. हाव काय चहा इले देते अश्विनीले. मग काहून अहो माय तुम्हाला माहित नाही काय. हा आता ती हॉस्पिटलमध्ये जाईल. चहा घ्या पिऊ द्या. हा चहा घ्या पिऊन घेऊ आणि न्यायचं तिला हॉस्पिटलमध्ये. तुम्ही जाताय ना हॉस्पिटलमध्ये. नाही व मला काय समजते. मी घरी राहतो ना. तू जाय ना लता. मी जाऊ काय. हा व तुला जास्त समजते ना. आता तिची आई नाही आली ना. हाव ना तिची आईला फोन केला की नाही काय माहिती. काय हे तर नाही म्हणते व. नाही केला म्हणते. हाव काय. हाव नाही म्हणते हे. फोन नाही केला म्हणते माझ्या आईले. आताच पोट दुखते ना तिचं. हाव 1-1.5 घंटा चालले. अच्छा अच्छा. अव काकू लय पोट दुखून राहिलं. अव दुखतच असते. थोडं कडसच. आणि ते पिशवी भरून ठेवली ना. कुठे ठेवली. अव काकू ते समोरच ठेवली आहे. हाव का व तर मला काही समजत नाही बाई. त्या हॉस्पिटलमध्ये येऊन तर असं कर ना. तूच जाय ना. आणि मग येतो मी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. हाव काय. ठीक आहे ना. घरी सांगून येतो की हॉस्पिटलमध्ये जा लागते. नाही तर सगळे म्हणतील कुठं गेली आणि काय गेली. हाव काकू तो गाडीवाला येतोच आहे. हाव का रे. हाव काकू येतोय तो 5 मिनिटात. हाव रे तिले दवाखान्यात न्याय लागते. 2-1 बॉटल घेऊन घे पाण्याच्या. ठीक आहे ना काकू. काकू तुम्ही चालून राहिले ना. हाव रे ती आई नाही म्हणते ना. मग याच लागणार आता मला. ती आई म्हणते समजणार नाही म्हणते मला. हाव ना आईले काय समजन. ठीक आहे ना येतो मी. घरी सांगून येतो. अहो काकू जाता आता गाडीमध्ये चाला आणि 5 मिनिटं उतरून जा घरी आणि सांगून द्या. असं करू का रे. हा काकू असंच करा. आता जा सांग उन्हीच्या मग ये सांग. हा तेही आहे. ठीक आहे ना मग तसंच करू. मी योगेशली फोन करून देतो की डिलिव्हरी नाडली म्हणून. दवाखान्यात चाललो. पाय ना तसं. नाही केला तरी समजून जाते योगेश. नाही हो काकू आपलं सांगणं काम आहे. हा ते तर आहे. मी पिशवी घेऊन येतो माझ्या मोबाईल की बाई. हाव काकू. काय पैसे किशे आहे की नाही. हाय ना काकू लावूनच ठेवले मी पैसे. हाव नाही तर दवाखान्याचं काम कधी किती पैसा लागल ना किती नाही. हाव ना मला तर ते माहित आहे. मग काय करतो बापा. आणि हिची आई कधी येऊन राहिली रे. काय माहिती कधी येते तो. येतो करलं तिले. हाव का रे यानी पाहिजे तर का आपल्या पोरीची डिलिव्हरी आहे काही आहे. आता मायची किती जरूरत असते बरं. आधार असते एक मायचा. जाऊ द्या रे काकू त्या लोकांना काही समजत नाही. नाही रे समजायचं नाही. आपल्या पोरीला आधार द्यायला लागते ना दुसरं काही नाही. जाऊ द्या काकू. आता न समजणाऱ्या लोकांना काय हे करायचं आपण. ते तर आहे. बस ना व उभीच आहे. हा व बसतो ना. वर तर बसते ना. नाही व बसतो आता खाली. अरे बापा देवा लय दुखून राहिलं. अबा बाई अश्विनी काही घ्यायचं असेल तर घेऊन घे. सामान कोणतं राहिलं असेल तर. नाही काकू सगळं भरलंय. अबो माझ्या मोबाईलच घे जा फक्त. आणि चार्जर घे जा. ठीक आहे ना घेतो. एखादी छोटीशी पर्सच घेऊन घे ना बापा तिची. आता पर्स कायले पाहिजे तिथं. राहते तिच्या कामाच्या वस्तू. पर्स मध्ये ठेवली म्हणजे कशी हरपत नाही इकडे तिकडे पडत नाही वस्तू. ठीक आहे ना काकू घेतो. आता कायले चहा घ्या बनवली व. नाही व काकू आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कधी भेटते न काय भेटते. संतोषसाठी आणणं चहा. हा आणतो ना. राहू द्या वहिनी. नाही हो भाऊ बनवली आहे ना आणतो. मी काय म्हणते मी संध्याकाळचा डब्बा पाठवून देईन. घेऊन येतो डब्बा. राहू द्या ना वहिनी तिकडनं घेऊन घेऊ ना. सोनीच्या बाबा जो पाठवून देतो. हाव काय. आई येऊन नाही राहिले काय. आई म्हणते तिथं मला समजणार नाही. हाव काय असं म्हणून राहिले काय. हा व मला काय समजन तिथं.
तुम्हाला काय तिथं काय करायचं आहे बरं? हां, जाऊन तिथं बसा, ध्यान ठेवा फक्त. हां, काय दवाखान्यात जायचं? काकूच तर सगळ्या करतील. हां, तुम्ही फक्त जा. अजून मग डिलेट झाल्यावर जाच लागेल ना तुम्हाला. आता मी थांबली असती दवाखान्यात, पण घरी कोण करेन मग एवढ्या साऱ्यांचे डब्बे? तुमच्यानं काय होते का एवढ्या लोकांचं? हां, अव मी नंतर जातो म्हटलं. डिलिव्हरी झाल्यावर आज होते की उद्या होते, काय सांगता येते काय? हां, आता ही लता जाऊन तर राहिली. तुमचं असंच आहे, तुम्ही कोणाच्या कामात नाही पडत. आता काय कामात पडायचं आहे बरं? हां, तिथं जाऊन फालतूचं गर्दी कायले करायची? अच्छा, ठीक आहे ना, नका जाऊ. मी की नाही येतो संध्याकाळी यांच्यासोबत डब्बा घेऊन. राहू द्या ना वहिनी. नाही हो भाऊ, येतो ना डब्बा घेऊन. अश्विनी उठ, दूध घेऊन घे. नाही ताई, मी पोट लय दुखते आहे. दुखतच असते, घे तर दूध घेऊन घे, मी आणतो गरम करून. नाही ना ताई, काही खायची इच्छा होऊन नाही राहिली. असं थोडी होत असते. हां, आणि बॅग भरून तर ठेवली आहे तू. हां, तर ते घेऊन जा लागते आता हॉस्पिटलमध्ये. मग येतो मी संध्याकाळी डब्बा गिब्बा घेऊन. हां, ठीक आहे ना ताई. आणि आई कधी येते ती? काय माहिती आई कधी येते तर. पाहिजे नाही मंदी दवाखान्यामध्ये. हा वहिनी, ते पाहतो ना. चला, गाडी आली. अरे 2 मिनिटं चहा पिते फक्त, मग चालले जाऊ. ठीक आहे ना काकू. चला भाऊ, तुम्हाला चहा देऊन देतो मी. राहू द्या ना वहिनी. नाही हो, बनवली आहे. त्या ड्रायव्हरली बोलून घ्या, त्यांनी देऊन देतो. ठीक आहे वहिनी, आम्ही तिकडेच येतो. ठीक आहे ना, या. अनिताही दिसून नाही राहिली, कुठं गेली तर? अहो अनिता. हाय, काय म्हणत होत्या? अहो, त्या अश्विनीचं पोट दुखून राहिलं तर मी दवाखान्यात चालले. हाव काय, तुम्ही दवाखान्यात चालला? हा व, तिचा आता डिलेव्हरीचा टाईम आला ना जवळ, तर मग जा लागते हॉस्पिटलमध्ये. आणि तिच्यासोबत जायला कोणी नाही. आता मंदा गेली असती तर मंदा घरी स्वयंपाक करन, आणि तिची सासू नाही म्हणते. हाव काय, सासू नाही म्हणते? हाव, तर मग मलाच जा लागते. ठीक आहे नाही. तुम्ही कधी येसान घरी? आणि डब्बा गिब्बा कसं? अहो, ते मंदा पाठवते डब्बा गिब्बा. तिची डिलेव्हरी झाली की मग येतो मी. मग तिची सासू येणार आहे आपण डिलेव्हरी झाल्यावर येतो म्हणे. डिलेव्हरीच्या पहिले नाही येत म्हणे. हाव काय, पाहिजे. हां, मी येतो. आता आज होते की उद्या होते, आता पाहू बाई तसं. ठीक आहे नाही, तसं मग सांग जा. हा व, मी सांगतोस. मी माझ्या मोबाईल आणि पिशवी घ्यायला आलती, घरीच तर राहून गेला व. मग बाई, किती वेळची वाट पाहून राहिली तुम्ही, आई आल्यानी म्हणून. हाव का व, आता त्या सासऱ्याला सांगतो आणि निघतो. मग आले येते, गाडी घराच्या बाहेरच उभी आहे. हाव का बाई? हा व आई, मग मी भेटून येते अश्विनी ताईले. हां, बरं नाही दिसणार ना? हा व, जाय ना भेटून ये. कुठं एवढी घाई? अहो, त्या अश्विनीचं पोट दुखून राहिलं तर मी दवाखान्यात चालले तिच्यासोबत जायला कोणी नाहीये. हाव काय? हाव, तर पिशवी आणि मोबाईल घ्यायला आली आणि इली सांगायला आली आणि त्याले. अच्छा. हाव, पाहतो आज डिलिव्हरी झाली तर बरं आहे, नाही तर मग उद्या येईन. ठीक आहे ना. तुमचं जेवण खायचं? काही नाही, ते मंदा डब्बा पाठवणार आहे. हाव काय? जातो म्हटलं. आता ते कोणी नाही तिच्यासोबत जायले तर मग जा लागते. हाव, गावातलं काम आहे, जा लागते. येतो मी. हां, ठीक आहे ना. करतोस मी फोन तिकडे गेल्यावर. ठीक आहे ना, कट जा. आणि त्याला सांगितलं काय मग? हाव, सांगितलं ना. ते अश्विनीला भेटायला गेली, ते गाडीत आहे ना त्याच्या कारण. हाव काय, मग मी भेटून घेतो ना संतोषले. पैसे गिशाचं काम असं काही असं तर विचारतो त्याले. हाव, विचारा ना, मी येतो पिशवी घेऊन. ठीक आहे ना, ये. अरे बापा, लय पोट दुखून राहिलं. अहो काकू, आता थोड्या वेळेत सहन कर बाई, मग होते डिलिव्हरी. अहो ताई, किती वाजता डिलिव्हरी होते? आता थोड्याच वेळात मॅम येतात, मग सांगतात तुम्हाला काय येतं. हाव काय, डॉक्टर नाही आहे का दवाखान्यात? नाही, टायमिंग असतो ना एक. आता येतील थोड्या वेळातच, याचाच वेळ आहे, अर्धा एक घंट्याने येते त्या. इथं आमच्या पेशंट नाही, कडा सोचत नाही ना. तुम्हाला माहिती आहे काकू किती त्रास होते तर. अजून वेळ आहे त्यांना. आता त्यांना ज्यूस गीस देऊन द्या प्याले. हाव काय, ज्यूस द्या लागते काय? हाव ना, ज्यूस देऊन द्या काकू. हाव का बाई? काकू, हे पिशवी आणून दिली. हाव रे, बरं झालं ना, त्या सामान आहे ना. हा काकू, त्या सगळं सामान आहे. दादा, तुम्ही भरला का तो फॉर्म? हाव ताई, भरला ना. ते त्या म्हणते की इले ज्यूस गीस देऊन द्या म्हणते प्याले. ठीक आहे ना. कोणतं ज्यूस आणायचं? दादा, जे त्यांना आवडत असेल ते घेऊन या. हाव काय? काकू, ठीक आहे ना, मी आणतो. हाव रे, अन्न. दादा, ते गोडेही लिहिले असेल ना, तेही घेऊन ये जा. ठीक आहे ना, घेऊन येतो मी काकू. पहा तुम्ही, लक्ष ठेवा. हाव रे, येतो ये ना. काकू, तुम्ही सासू आहे बहुतेक. नाही व, गावातली वय कायली सासू असन. बापा, काकू तुम्ही गावातल्या आल्या? सासूने आली, त्यांची आईने आली. आई दूर राहते ना, मग आता आली. मीच आई सारखी होय. हा, तेही आहे, चालते ना. आता बाई, इथं एक पट्टी टाकली आहे ना, इथं बसलं चालते ना. हाव काकू, चालते ना. इथं पट्टी गिट्टी टाका आणि बसा. हाव, आता पाहिलं दुखून राहिले बिचारे. पट्टीच टाकतो म्हटलं आणि बसतो. हाव काकू. काकू, काय पोट दुखून राहिलं रे देवा बापा. अव, काही नाही होत. काकू, पाहिजे बाथरूम गिथरूम आली तर मला बोलव जा. ते तिथं बटन आहे ना, ते दाब जा. ठीक आहे ना, दाबतो मी बटन आणि बोलतो तुम्हाला. चला मग काकू, आल्यावर ज्यूस देऊन द्या आणि काही वाटलं तर मग ते बटन आहे, दाबून दे जा. हा हो बाई, बटन दाबून देईन ना. बापा, पहिलेच दवाखान्याचा वास सहन नाही होत, पण काय करणार. आले प्रसंग तर काढून द्या लागते कोणाचंही.
अश्विनी थोड्या वेळ कर साथ हां, मग होते ना, मग येते मस्त छान छान दीदी नाही तर बाबू. हां हा वो काकू लय त्रास होऊन राहिला. काय नाही होत हां, प्रत्येक बाईले आता कोळा सहनच करावं लागते बिचारे. अजून डॉक्टरनी आली नाही, सोनोग्राफी करण मग सांगन सीझर करते की नॉर्मल करते, कधी करते काय करते. हां आता तर सध्या काही सांगितलं नाही. हिंमत ठेवा लागते बाई, तू हिंमत ठेवणार नाही तर मग अजून त्या सीझर करतील. सीझर केलं तर मग पैसे लागतील. हां जास्त पैसे लागतील ना, आणि त्रासचा त्रास होते त्याकरता त्रास सहन कर थोडा. हां असं काय दुखते केल्यानं काही नाही होणार आहे. हिंमत ठेव जरा. अहो काकू किती हिंमत ठेवू. अहो बाई ठेवाच लागते बाईच्या जातली हिंमत. हां असं थोडी करा लागते. हो काकू ते तर आहे. जेवली गिवली होती की नाही दुपारी? काकू खाल्ली होती थोडीशी खिचडी. हो ना, भाजी पोळी का नाही केलती काकू? मी सकाळपासून इच्छाच होत नव्हती काही करायची. हा का ब तर त्याच्याकरता खिचडीच केलती. अरे बापरे, का ब काकू हे पोटातच एवढं त्रास देते तर बाहेर आल्यावर किती दिन? आता काय सांगा बापा किती दिन तर. हां हाव ना काकू, लय लय त्रास होऊन राहिला. जाऊ दे ना बिचारे, हां होतच राहते. आता ज्यूस गीस घेऊन घे आणि मस्त झोपून राह, टेन्शन घेऊ नको. ओ काकू लय दुखते ना, कशी झोपू? जाऊ दे ना बाई. हां काकू ते ज्यूसचं काही इतक्या दूर इतक्या जवळ आहे नाही, इथं होतं पण ते बंद आहे, तो दुसऱ्या ठिकाणी जा लागते मला घ्यायला. हाव का रे, दुसऱ्या ठिकाणी जा लागते मग जाय ना. काकू उशीर लागन मग याले जाले. ठीक आहे ना, मी आहे, काही काळजी करू नको तू आता. हाव ना काकू, तो मी येतो म्हटलं कारण इथचं जवळपासचं दुकान होतं म्हणे ते आता बंद आहे म्हणे. हाव का रे. तर येतो काकू मी. हाव रे, ये ना, काही काळजी करू नको तू. ठीक आहे ना काकू, येतो मी. हाव रे. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि उद्याचा भाग बघायला नक्कीच विसरू नका. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.